Question number practice set 3.4. Practice set 3.4. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन झाला मागच्या व्हिडिओमध्ये. सेकंड नंबरचा आहे क्वेश्चन नंबर 2. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा काय सेकंड नंबरचा क्वेश्चन. अ मॅन borrow rupees 8,000 and agrees to repay with the total interest of rupees 1,316 in 12 monthly installment, each installment being less than the preceding 1/40. Find the amount of the first and last installment. काय म्हणताय, एक मॅन आहे त्यानं काय केलं तर a man borrow rupees 8,000 8,000 रुपये आणले होते. त्यानंतर काय केलंय अँड ॲग्री टू रिपे विथ द टोटल इंटरेस्ट. आणि जे इंटरेस्ट आहे टोटल इंटरेस्ट किती म्हणताय 1,360 रुपीज 1,360 एवढं इंटरेस्ट आहे बरोबर आहे की नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की ही जी टोटल अमाऊंट तयार होईल, टोटल अमाऊंट काय येणार, टोटल अमाऊंट प्रिन्सिपल 8,000 प्लस 1,360 9,360 ही टोटल अमाऊंट भेटली. आता 9,360 या टोटल अमाऊंटचे किती इन्स्टॉलमेंट केले त्यांनी, 12 इन्स्टॉलमेंट आहेत बरोबर एक नाही. टोटल अमाऊंट रिप्ले त्यांनी पेड करायची कशामध्ये करणार त्यांनी, इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट, इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. 12 मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये म्हणजे 12 इन्स्टॉलमेंट मध्ये ती अमाऊंट काय करायची त्यांना पेड करायची आहे की नाही. 12 मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे एक बघा या ठिकाणी जो टोटल TN होईल तो TN हा भेटेल आपल्याला ठीक आहे. आणि फाईंड काय करायचं आहे बघा, फाईंड म्हटलंय ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन, ईच इन्स्टॉलमेंट installment being less than preceding 1/40, less than the preceding 1/40 किती रुपये ना 40. फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला काय काढायचंय, फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचे. आता एक मिनिट इकडे बघा, ज्या वेळेस SN म्हटलं जाईल, टोटल म्हणलं की SN येणार बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं काय काय माहित आहे, इकडे बघा हे SN आहे, सम ऑफ द N किती आहे मंथली 12 इन्स्टॉलमेंट आहेत म्हणजे N किती भेटणार 12 आणि D किती भेटेल बरं, ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रेसिडिंग 1/40 म्हणजे D पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा दुसरा इन्स्टॉलमेंट कितीने कमी होणार 40 येणार म्हणजे D जो आहे तो निगेटिव्ह भेटेल. मग या ठिकाणी SN सम ऑफ द नंबर किती आला टोटल 9,360. त्यानंतर N किती म्हणते, किती इन्स्टॉलमेंट आहेत 12 आहे की नाही. आणि D किती आहे, D जो आहे तो निगेटिव्ह 40, लेस दॅन 40 म्हणते म्हणजे 40 न कमी होत जाणार आहे म्हणजे D हा निगेटिव्ह भेटला. आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, A काढावं लागेल आहे की नाही. मग बघा सम ऑफ द नंबर SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. सम ऑफ द नंबर किती आहे 9360 इज इक्वल टू n किती रे
12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए, म्हणजे 2a फाइंड करायचं आहे. एन किती आहे 12 - 1 इंटू डी किती आहे -40. 6 आलं, 6 इंटू आहेत, पुढे गेल्यावर काय होणार, हे अपॉनमध्ये आले, इकडं काय राहिलं 2a. 12 - 1 11, 11 इंटू -40 प्लस मायनस मायनस किती आलं 11 चोक 44, 440 आहे की नाही. हा बघा 6 न डिवाइड करा, 6 1 6, 6 1 6 किती उरले 3 उरले, 33 झाले. 6 पंचे 30 आणि 6 6 36, 0 ला 0, 1560. हे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय झाले पॉझिटिव्ह इज इक्वल टू 2a. करा ॲडिशन, 2a इज इक्वल टू 0, 6 4 10 0 हात 6 ला 1, 5 5 10 0 हात 6 ला 1. a इज इक्वल टू, आता किती येणार a इज इक्वल टू बघा, a इज इक्वल टू 2000 डिवाइड बाय 2, 2 न डिवाइड केलं किती आलं, therefore a इज इक्वल टू किती आलं 1000. therefore फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट कितीचा पेड केला असेल त्यांनी 1000 रुपयाचं. अजून काय काढायचं आपल्याला, लास्ट इन्स्टॉलमेंट. आता एक मिनिट इकडे बघा, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असतंय TN. मग लास्ट इन्स्टॉलमेंट काढावं लागलं आपल्याला. मग लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं म्हटलं TN चा फॉर्म्युला वापरावा लागतो. TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. TN म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट. a किती सांगा आता, a भेटला आपल्याला 1000 प्लस 12 मायनस 1 इंटू -40 डी 1000 प्लस मायनस मायनस वाटलं देऊ का प्लस 11 इंटू -40 1000 किती आलं -440 का, 11 चोक 44, 440 1000 मधून मायनस केल्या किती राहणार मग 560 का, 1000 मायनस 440, 0 ला 0, 10 मधून 4 गेले, 6 हातचा दिला, 10 मधून 5 गेले 5, 560. मग लास्ट इन्स्टॉलमेंट किती असणार, therefore लास्ट इन्स्टॉलमेंट ₹560, 560 असणार. म्हणजे जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट 560. या ठिकाणी जो तुम्हाला दोन व्हॅल्यू काढायला सांगितले होते त्यांनी, आहे की नाही. एक होती फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि एक होती लास्ट इन्स्टॉलमेंट. अगोदर टोटल एवढ्या 8000 रुपीज त्यांनी काय केले ते आणले होते. टोटल इंटरेस्ट द्यायचा ठरला 1360. मग हे आणलेली रक्कम आणि याचं व्याज मिळून टोटल अमाऊंट तयार झाली. म्हणजे 9360चे 12 इन्स्टॉलमेंट तयार करायचे आहेत. पण 12 इन्स्टॉलमेंट असे तयार करायचे आहेत की पहिल्या इन्स्टॉलमेंटपेक्षा दुसरा इन्स्टॉलमेंट कितीने कमी असणार, लेस दॅन 40 ने कमी असणार. म्हणून या ठिकाणचा डी हा निगेटिव्ह आला. डी निगेटिव्ह आलाय का, कळालं का, तर इथं लेस दॅन म्हणताय, कमी कमी होत जात आहे म्हणून डी निगेटिव्ह येतो. तुम्हाला मी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सांगितलं होतं त्यावेळेस टीच करतानाच की डी जो आहे, जो डिफरन्स आहे तो डिफरन्स निगेटिव्ह, पॉझिटिव्ह और 0 कोणत्याही प्रकारचा असू शकतो, आहे की नाही. म्हणजे निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा 0 पण असेल. म्हणजे त्या ठिकाणी तिन्ही स्टेप पैकी कोणत्याही प्रकारे तो काय होऊ शकतंय, आपल्याला डी भेटू शकतंय. ठीक आहे, बाकी काय अडचण आहे याच्यामध्ये नाही, कळाला क्वेश्चन. फर्स्ट इन्स्टॉलमेंट ए आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TN. आपल्याला माहिती आहे एखाद्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला शेवटचा जो टर्म असतं ते शेवटचं टर्म म्हणजेच काय असतंय, TN असतंय. ठीक आहे, बघूया त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये काही अडचणी असेल तर विचारत जा. फक्त इक्वेशन तयार करेपर्यंत तुम्हाला अडचण पडेल त्यामध्ये, किंवा या ठिकाणी सिक्वेन्समध्ये SN चा फॉर्म्युला वापरायचा आहे की TN चा फॉर्म्युला वापरायचा आहे
हे पण कळेपर्यंत बघा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. काय आहे क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 आहे सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. सचिननं काय केलंय? सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सर्टिफिकेट स्कीम मध्ये किती इन्व्हेस्टेड केलेत? इन द फर्स्ट इयर पहिल्या वर्षी किती इन्व्हेस्टमेंट केली? ₹5,000. त्यानंतर सेकंड इयरला किती इन्व्हेस्टमेंट केली? सेकंड इयर इज इक्वल टू 7,000 रुपीज. 7,000. थर्ड इयरला ₹9,000. म्हणजे अमाऊंट जी आहे ते कितीने इन्क्रीज होतीये? 2,000 ने इन्क्रीज होतीये. म्हणजे आपल्याला इथला जो डी आहे तो डी कळाला किती असेल तर, बरोबर आहे. आणि पुढे काय म्हटलंय बघा, अँड सो ऑन फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. तर टोटल अमाऊंट विचारली आपल्याला की टोटल अमाऊंट किती होईल? किती कधीची? आफ्टर 12 इयर्स, 12 वर्षानंतर, हे की नाही. टोटल अमाऊंट किती होईल म्हणताय, हे की नाही. मग आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल? एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय तयार होईल मग सांगा? एपी 5,000, 7,000, 9,000 सो ऑन. बरोबर. ए किती भेटणार मग? ए इज इक्वल टू 5,000. कॉमन डिफरन्स किती भेटला? 2,000. आणि आफ्टर किती इयर्स म्हटलंय? आफ्टर 12 इयर्स, 12 वर्षानंतर. म्हणजे देअरफॉर एन इज इक्वल टू काय येणार? 12. एन इज इक्वल टू 12 आलं. आता बघा आपल्याला या ठिकाणी आफ्टर 12 इयर्स एन इज इक्वल टू 12 म्हटलं आहे की नाही. आता आपल्याला इथं एस एनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एस एन इज इक्वल टू n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Sum of the numbers yes 12 upon 2 in bracket 2 into a किती बरं? a किती आहे? 5,000 आहे. 5,000 plus 12 minus 1 into d किती रे? डिफरन्स आहे 2,000. 6 इन ब्रॅकेट 5 2 जा 10,000 प्लस 11 इंटू 2,000. 6 इन ब्रॅकेट हे 10,000 प्लस 22,000. 22,000 प्लस 10,000 किती आलं? किती होणार? 32 का? 32,000. 32,000 इंटू 6 किती होणार बघा मग? 30. 6 2 जा 12. 19 का? 1,92,000. 1,92,000. मग देअरफॉर काय लिहिणार मग सेंटेन्स खाली? काय प्रश्न विचारला आपल्याला? फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. देअरफॉर करणार सचिन $12 years amount invested ₹1,92,000.
एवढी अमाऊंट तो काय करेल, इन्व्हेस्टेड करेल. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हा जो होता क्वेश्चन नंबर 3 जो होता तो या टाईप्समध्ये होता. बघा याच्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्याने ऑलरेडी दिली आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली असेल त्या पद्धतीने मांडणी करून घेतली. ए म्हणजे फर्स्ट टर्म कन्सिडर केला. डिफरन्स जो आहे तो 2000चा डिफरन्स आहे का, तर 5000, 7000 आणि 9000 म्हणजे कितीनं वाढलंय, 2000नं वाढलंय की नाही, म्हणून डी 2000 भेटला. आफ्टर 12 इयर्स, 12 वर्षानंतर मग एन इज इक्वल टू किती आला, 12 हे की नाही. मग एस एनचा फॉर्म्युला आपल्याला टोटल अमाऊंट विचारली त्यांनी, बरोबर आहे की नाही. टोटल अमाऊंट विचारलेली असल्यामुळं आपण त्या ठिकाणी काय केलं, एस एनचा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 बघा. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रो ऑफ सीट्स. ऑडिटोरियम म्हणजे सभागृह जे असतं आहे की नाही, तर त्या सभागृहात काय म्हटलंय, 27 रो रांगा आहेत आणि ऑफ सीट्स, आणि त्याच्यामध्ये 27 सीट्सच्या रांगा आहेत. देअर आर 20 सीट इन अ फर्स्ट रो. पहिल्या रांगेत किती सीट आहेत, 20 सीट्स आहेत. त्यानंतर 22 सीट्स इन सेकंड रो, 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स. अगोदर आपल्याला विचारलंय की 15व्या रांगेमध्ये किती सीट्स असतील, आणि पुन्हा नंतर काय म्हणते, मग एकूण सीट्स किती असतील म्हणते टोटल, है की नाही. बघा, देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रो ऑफ सीट्स. क्वेश्चन नंबर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे, देअर इज ॲन ऑडिटोरियम there is an auditorium with 27 row, with 27 row seats. ओके. त्यानंतर काय म्हटलं, इन फर्स्ट रो, इन द फर्स्ट 20 सीट्स इन फर्स्ट रो. फर्स्ट रो मध्ये किती सीट आहेत, 20 सीट्स. सेकंड मध्ये 22 सीट्स. थर्ड मध्ये 24 सीट्स, हे की नाही. SEATS पाहिजे, सीट्स ते सेट होईल. सो ऑन असं म्हटलं. मग AP काय तयार होईल आपली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन 20, 22, 24 सो ऑन इनफायनाईट, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला A किती बरं, 20, A20 भेटला, D2 भेटला. आणि आपल्याला काय म्हटलंय बघा, त्यांनी अगोदर असं म्हटलंय, हा फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15th रो 15व्या रांगेमधील किती सीट्स असतील म्हणताय, है की नाही. मग आपण काय करावं लागेल, आपल्याला फक्त एका रांगेतलं विचारलंय, कोणता फॉर्म्युला, TN चा फॉर्म्युला. टोटल विचारलंय का, टोटलचा प्रश्न पण विचारलाय, पण तो नंतर आहे. अगोदर म्हणलं 15th, एकातला जर विचारला असेल तर TN चा फॉर्म्युला विचारायचा, आणि टोटल म्हटलं की SN चा. मग आता TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN है की नाही. T15 इज इक्वल टू 20 प्लस 15 मायनस 1 इंटू D किती रे, D जो आहे तो 2 आहे.
20 प्लस 14 इंटू 2, 14 दोन्ही 28, किती आलं? 48 सीट्स. कोणत्या रांगेमध्ये? 15th रो. 48 सीट्स ऑफ इन 15th रो. 15व्या रांगेत किती सीट आहेत मग? 48. पण आपल्याला काय विचारला दुसरा जो क्वेश्चन आहे ते द टोटल सीट्स इन ऑडिटोरियम. टोटल सीट विचारतात आपल्याला. मला सांगा रो किती बरं? पूर्ण त्या ऑडिटोरियम मध्ये रो किती येतात? 27 आहेत, है की नाही? मग या ठिकाणी टोटल सीट्स इन ऑडिटोरियम, टोटल सीट्स. मग या ठिकाणी n इज इक्वल टू किती म्हणता येईल आपल्याला? 27. मग SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. SN काय होणार मग बघा? SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d, सम ऑफ द 27 नंबर्स किंवा रो. 27/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू डी. किती रे? डी जो आहे तो किती आहे? 2 आहे. 27/2 इन ब्रॅकेट 20 दोन्ही 40, 26, 26 इंटू 2, 27/2 इंटू 40 प्लस 52, किती आला मग बघा? 27/2 इंटू 52 आणि 40 किती? 92 का? बे एक बे, बेचोक 8 आणि बेसक 12, बेचोक 8, एक उरला, बेसक 12, 27 गुणिले 46 बघा किती होणार मग? 46, 27, 26 ते 42 ला 2 हात 4, 7 चोक 28 आणि 4 32, 6 दोन्ही 12 ला 2 हात 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 2 4 9 3 12, किती आल्या मग? 1242 सीट्स टोटल. बरोबर आहे. एवढ्या सीट्स कशामध्ये असतील? एवढ्या जे सीट आहेत तर त्या ऑडिटोरियम जे सभागृह आहे, हे की नाही, त्यामध्ये सीट्स असतील. किती? 1242 सीट्स इन द ऑडिटोरियम, किंवा टोटल जे आहेत ते तेवढ्या सीट्स कशामध्ये असणार? त्या ऑडिटोरियम मध्ये असणार आहेत, हे की नाही. त्यानंतरचं बघूया आता. बघा त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला, जो क्वेश्चन नंबर 5 आहे, क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन द वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. जो कारगिल आहे त्या कारगिलचं टेम्परेचर दिलंय कुठून कुठपर्यंत म्हणताय? मंडे टू सॅटरडे. म्हणजे किती दिवसांचं? 6 दिवसांचं. मंडे टू सॅटरडे म्हटल्यावर ऑल रीडिंग्स वेअर इन AP. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degree Celsius more than sum of temperature was Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was negative 30 degree Celsius, then find the temperature on the other 5 days. तर काय करा म्हटलंय? जे other 5 days असतील तर त्या 5 दिवसाचं टेम्परेचर काढा म्हटलंय. एक लक्षात ठेवा, कारगिल मधलं टेम्परेचर दिलंय म्हटल्याच्या नंतर किती दिवस दिलेत त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार? त्या ठिकाणी जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स मला कन्सिडर करावा लागेल. आता मला सांगा तिथं किती डेज तयार व्हायला लागलेत?
5 डेज तयार होईल आहे की नाही. 5 डेज म्हटलं, सॉरी 6 डेज का 5 डेज, मंडे टू सॅटरडे व्हायला लागलाय आहे की नाही, म्हणजे 6 डेज तयार होईल. मग 6 डेला जो कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ही करायचं आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करून घ्यायची आहे, तर त्या पद्धतीनं त्याचे टर्म्स आहेत ते कन्सिडर करावं लागतील. जसं की बघा, तुम्ही आपण बघितलं तर मागच्या मध्ये 5 टर्म्स असल्यावर कोणते घ्यायचे, 3 टर्म्स असल्यावर कोणते घ्यायचे आहे की नाही, किंवा 4 असल्यावर बघा ते प्रॅक्टिस सेट जो आपण सॉल्व केलता ठीक आहे ना, त्यामध्ये ॲज्युम म्हणून त्यांनी दिले ते बघा आहे की नाही, 5 असल्यावर 4 असल्यावर जे टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करू शकताय. कारगिल टेम्परेचर वॉज रिकॉर्डेड इन वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे हे की नाही, 6 दिवसांचं टेम्परेचर दिलं आहे. आता 6 दिवसाचं कन्सिडर करताना तुम्ही ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D या स्वरूपात पण तुम्ही कन्सिडर करू शकताय हे की नाही. फर्स्ट डे म्हटलं तर ए कन्सिडर करा, सेकंड डे म्हटलं तर ए प्लस डी कन्सिडर करा, त्यानंतर ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D या स्वरूपात बी तुम्ही काय करू शकताय, कन्सिडर करू शकताय हे की नाही. मग बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, कारगिल टेम्परेचर वॉज रिकॉर्डेड Kargil's temperature was recorded Kargil's temperature was recorded in week from मंडे टू सॅटरडे का, मंडे टू सॅटरडे, मंडे टू सॅटरडे म्हणजे हे जे आहेत ते 6 डेज तयार होतात, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे हे की नाही. मग बघा पहिला जो आहे मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. आता यामध्ये जे 6 डेज दिलेत यांना आपल्याला कन्सिडर करावं लागेल. लेट टेम्परेचर मंडेचं किती कन्सिडर केलं, ए, ट्यूजडे ए प्लस डी, नंतर ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D अँड ए प्लस 5D. 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर आहे. आता हे जे कन्सिडर केलंय पहिला मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे बरोबर आहे, भेटले आपल्याला 6 डेजचं टेम्परेचर, हे कन्सिडर केलं आपण. आता आपल्याला अगोदर काय म्हटलंय, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलंय बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये म्हटलंय सम ऑफ टेम्परेचर्स, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे is Monday and Saturday was 5 degree Celsius. या दोघांचं टेम्परेचर, सम ऑफ टेम्परेचर वॉज मंडे अँड सॅटरडे 5 degree Celsius मोर दॅन, जास्त आहे, मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर, मोर दॅन sum of temperature Tuesday and Saturday, म्हणजे कोणत्या 2 दिवसाचं टेम्परेचर,
मंडे अँड सॅटरडे या 2 दिवसाचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन जास्त आहे कितीने किंवा कोणापेक्षा सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडे अँड सॅटरडेच आहे ना, ट्यूजडे अँड सॅटरडे. मग कोणाचं जास्त आहे? मंडे अँड सॅटरडेचा. मग टेम्परेचर जर कन्सिडर केला मंडे प्लस सॅटरडे इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस प्लस कोणापेक्षा टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडे अँड सॅटरडे. मग मंडेचं टेम्परेचर कोणतं आहे रे? ए. मग आता याच्यानुसार तयार होईल बघा. मंडेचं टेम्परेचर होतं ए प्लस सॅटरडे, सॅटरडेचं आहे ए प्लस 5D इज इक्वल 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन 5 प्लस ट्यूजडेचं टेम्परेचर किती आहे? ए प्लस डी प्लस सॅटरडेचं किती आहे? परत सॅटरडेच होतं का? सम ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे आणि वरचा पण होता मंडे आणि सॅटरडे. बरोबर आहे. हां चला बघा. परत सॅटरडे आहे ए प्लस 5D. बघा मग काय होणार? ए इंटू ए टू ए प्लस 5D इज इक्वल टू 5 प्लस ए टू ए प्लस 6D. ठीक आहे ना. इकडे बघा हा एक डी आणि हा 5D किती झाला? 6D. हां बघा लाईक टर्म एका साईडला घेऊया. 2a प्लस इकडे आल्यावर मायनस 2a प्लस 5D मायनस 6D इज इक्वल टू 5. 2a कॅन्सल. हां किती आलं? मायनस D इज इक्वल टू 5. देअरफॉर D इज इक्वल टू काय आलं? -5 अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला D भेटला. आता काय म्हणताय? सेकंड कंडिशन पण दिली. काय म्हणते सेकंड कंडिशन मध्ये? काय म्हणते बघा आता. इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर वॉज वेन्सडे टेम्परेचर वॉज वेन्सडे. वेन्सडेचं दिलंय ना. टेम्परेचर वॉज वेन्सडे इज -30 का 3 -30 डिग्री सेल्सिअस. -30 डिग्री सेल्सिअस. मग वेन्सडेचं टेम्परेचर काय कन्सिडर केलं आपण? ए प्लस 2D. ए प्लस 2D -30 आहे. बघा D ची किंमत किती आपल्याला? ही व्हॅल्यू पुट करा. ए प्लस 2 इंटू -5 इज इक्वल टू -30. बघा काय येणार? प्लस मायनस मायनस 5 2 जा 10 -30. ए -30 प्लस 10 ए इज इक्वल टू काय आलं रे? -20. ए भेटलं का? -20. मग आता ए काय कन्सिडर केलं आपण? मंडे. टेम्परेचर ऑफ मंडे. मग मंडेचं टेम्परेचर काय भेटलं? आणि आपल्याला विचारलंय त्यांनी काय? फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. अदरचे जे 5 डेज आहेत त्या 5 डेजचं आपल्याला टेम्परेचर विचारलंय काढायला. मग आता पहिल्या दिवशीचं जे आहे ए कन्सिडर केलेलं आहे. मग ए कन्सिडर केलं म्हटल्यावर याचं उत्तर काय भेटलं? -20 डिग्री सेल्सिअस आहे की नाही. आणि जो दुसरा आहे तो त्याचं किती येईल बघा. जो आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे दुसरा जो ट्यूजडे ए प्लस डी आहे. ए ऍड करावं लागेल त्यामध्ये आपल्याला आणि त्याचं टेम्परेचर काढावं लागेल आहे की नाही. मग बघा
टेम्परेचर ऑफ मंडे काय होतं ए, आणि ए काय आलं -20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ मंडे झाल्यावर कोणता ट्यूजडे, ट्यूजडेचं काय होतं ए प्लस डी. ए काय आहे -20, डी किती होता -5. किती आला बरं प्लस मायनस मायनस -25 डिग्री सेल्सिअस ट्यूजडेचा. वेन्सडेचं टेम्परेचर, वेन्सडेचं टेम्परेचर काय होतं ए प्लस 2d. ए -20 प्लस 2 इंटू -5, -20 प्लस मायनस मायनस 10 किती आलं मग -30 डिग्री सेल्सिअस. वेन्सडेचं तर ऑलरेडी दिलं तर की आपल्याला वेन्सडे म्हटलेलं होतं ना वाटतं की नाही. वेन्सडेचं दिलं त्यामुळे वेन्सडेचं नाही काढलं तरी चालतं. अदर 5 म्हटलंय, दुसरे 5 काढा म्हटलंय ना. वेन्सडेचं तर ऑलरेडी आहे. त्यानंतरचा कोणता आहे वेन्सडे झाल्यावर थर्सडे. थर्सडे काय थर्सडेचं टेम्परेचर ए प्लस 3d. ए किती होता -20 प्लस 3 इंटू -5, -20 मायनस 15 किती आला रे -35 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर फ्रायडे, फ्रायडेचं काय ए प्लस 4d, -20 प्लस 4 इंटू -5, -20 इज इक्वल टू -40 डिग्री सेल्सिअस. आणि आता एक लास्टचं राहिलं ते म्हणजे सॅटरडे. सॅटरडेचं टेम्परेचर होता ए प्लस 5d, -20 प्लस 5 इंटू -5, -20 -25 इज इक्वल टू -45 डिग्री सेल्सिअस. हे अदर 5 डेजचं टेम्परेचर आहे दिलेल्या कंडिशननुसार. आणि एक लक्षात ठेवा हे टर्म कन्सिडर करताना पहिलं टर्म ए कन्सिडर करा. कोणतं टर्म करायचं कन्सिडर ए, पुन्हा ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए प्लस 4d, ए प्लस 5d, एक एक अंक वाढवत जायचं. एक्झाममध्ये तुम्हाला ज्या वेळेस इथं 6 आलं असेल, 4 आलं तर हे 4च कन्सिडर करा, 3 आलं हे कन्सिडर, 2 आले हे कन्सिडर करा, 1 आलं हे कन्सिडर करा. फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्म मध्ये काय करावं लागतं आपल्याला ए प्लस डी, ए प्लस 3d, ए प्लस 4d, ए प्लस 5d असं इन्क्रीज करत जायचं, असं वाढवत जायचं. ठीक आहे. त्यानंतरचा जो आहे जो क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 6 जो आपला या ठिकाणचा या प्रॅक्टिस सेट 3.4 मधला लास्ट क्वेश्चन आहे, ठीक नाही. यामधला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 तो लास्ट क्वेश्चन आहे बघा या प्रॅक्टिस सेट मधला. क्वेश्चन नंबर 6 प्रॅक्टिस सेट 3.4 मधला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. काय क्वेश्चन आहे बघा 6 नंबरचा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रँग्युलर इन शेप. काय केलंय ट्री प्लांटेशन केलंय पण कशा पद्धतीनं ट्रँग्युलर शेप. समजा पहिल्यांदा एक झाड लावलं, नंतर 2 लावले, नंतर 3 लावले, नंतर 4 लावले, म्हणजे असं वाढीत गेलंय. म्हणजे त्याचा शेप कसा आहे ट्रँग्युलरचा शेप आहे. काही असा हे असे झाडं लावत गेलेत, पुन्हा नंतर वाढणार, इथं खाली वाढणार. म्हणजे या ठिकाणी जे ट्री प्लांटेशन आहे कशा आकाराचं आहे
triangular in shape. There are planted such that in the first row, जे रांगा आहेत ती पहिली रांग होती फर्स्ट रो, ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, म्हणजे एक एक ट्रीज काय व्हायला लागली त्यामध्ये इन्क्रीज व्हायला लागली आहे बघा. देअर आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री, इन द सेकंड रो देअर आर टू ट्रीज, इन द थर्ड रो, तिसऱ्या रांगेत दोन, है की नाही. In the third row there three trees and so on. Find the total number of tree in the 25 rows. तर एकूण 25 रांगेमध्ये किती ट्रीज प्लांट केले असतील असं म्हटलंय. बरोबर आहे बघा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 3 प्लांटेशन प्रोग्राम, ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, ट्री प्लांटेशन अरेंज्ड इन ट्रँग्युलर शेप. आणि कशा आकाराचा प्लांटेशन आहे, अरेंज्ड इन ट्रँग्युलर शेप. ट्रँग्युलर शेप मध्ये त्याला अरेंज केलाय, है की नाही. मग बघा त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो, बरोबर आहे, इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री. फर्स्ट रो इज इक्वल टू वन ट्री. Second row 2 trees. Third row मध्ये किती 3 trees. सो ऑन, असं इन्फिनिट. मग AP काय होईल रे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. AP काय होणार, अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय होईल, AP इज इक्वल टू 1 2 3 4 इन्फिनिट सो ऑन, या पद्धतीने असेल. ए किती भेटलं बरं 1, डी किती आहे T2 मायनस T1 करा, 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. आणि किती यशामध्ये म्हटलंय, n इज इक्वल टू 25 रोज मध्ये एकूण टोटल विचारलंय आपल्याला, का फक्त 25व्या रांगेतील विचारलेत. जर फक्त 25व्या रांगेतील जर विचारले असते तर मग मात्र आपण काय केलं असतं, TN चा फॉर्म्युला वापरला असता. परंतु आपल्याला एकूण 25 रांगेतील विचारलेत, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार, मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, SN चा फॉर्म्युला वापरावा लागणार. मग SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d, 2a प्लस n मायनस 1 इंटू d, हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग बघा यस किती 25 का, 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a 1 प्लस n, 25 मायनस 1 इंटू d किती आहे 1 आहे. 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 1 जा 2 प्लस 24 प्लस 2, 25 इंटू 26 अपॉन 2 करा डिवाइड, किती आला 13 का, 25 इंटू 13, 13 5 65 ला 5 7 आले 6, 13 2 26, 26 आणि 6 32 का. देअरफॉर सम ऑफ द 25 किंवा टोटल, आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. देअरफॉर 325 ट्रीज इन 25 रोज. 25 रांगेत एकूण किती झाडं असतील मग 325. 325 झाडे जी आहेत ती कशामध्ये असणार, या 25 रोज मध्ये असणार. 25
रांगेमध्ये असणार आहेत तेवढे ट्रीज जे आहेत ते. ठीक आहे, म्हणजे या टाईप्समध्ये जो होता आपला जो प्रॅक्टिस सेट 3.4 मधला जो लास्ट क्वेश्चन होता आहे की नाही, म्हणजे त्या ठिकाणचा हा क्वेश्चन पूर्ण कंप्लीट झाला आहे. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे आपला असेल प्रॉब्लेम सेट, आहे की नाही. प्रॉब्लेम सेट जो आहे तो प्रॉब्लेम सेट 3 नंबरचा तो आपल्याला बघावा लागेल. बघूया प्रॉब्लेम सेट 3. काही अडचण असेल तर सांगा. बघूया प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट 3 बघा काय प्रॉब्लेम सेट 3 मध्ये नंबर 1 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय क्वेश्चन नंबर फर्स्ट? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. सब क्वेश्चन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते त्यांनी दिलेले आहेत. बघा नंबर 1 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा? द सिक्वेन्स -10, -6, -2, +2 सो ऑन. आणि काय विचारलं आपल्याला? इन एन AP रीजन D is equal to 16, -16, रीजन D is equal to 4. D कोणता करेक्ट आहे यातला? D is equal to T2 minus T1 करा, -6 -10, -6, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा 4. जो D आहे तो किती भेटला? 4. बघा कोणत्याचा D4 आहे? A ऑप्शन, B ऑप्शन, C ऑप्शन, D ऑप्शन. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी ऑप्शन करेक्ट आहे. का तर D काढला आपण. D काढताना कसा काढला जातो? T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T2 मायनस T1. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला तिथं सिक्वेन्स दिला असेल त्यातून तो मायनस करायचा. ठीक आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 2 जो त्यातला सेकंड नंबर आहे. काय म्हणते बघा सेकंड नंबरचा? फर्स्ट 4 टर्म ऑफ आर AP आर डॅश डॅश हुज फर्स्ट टर्म इज. फर्स्ट टर्म म्हणजे काय असतं रे? A ना, किती आहे? -2. फर्स्ट टर्म A -2 अँड कॉमन डिफरन्स D पण काय आहे? -2च आहे. आता काय विचारले आपल्याला नंतर? त्यामध्ये म्हटलंय की फर्स्ट 4 टर्म विच आर इज फर्स्ट 4 टर्म्स. A तर माहिती आहे म्हणजे T1 किती आहे? -2. T2 काढायचा. कसा काढला जात आहे? T1 प्लस D. T1 काय होता? -2 प्लस D पण काय आहे? -2च आहे. -2 इज इक्वल टू -4. आता तसं T3 काढायचा आहे. T3 कसा काढला जाईल? T2 प्लस D. T2 काय आला? -4 प्लस D काय आहे? D आहे -2. -4 -2 काय आला? -6. त्यानंतर T4 कसा काढला जाईल बरं? T3 प्लस D. T3 काय आहे? -6. -6 प्लस -2. -6 -2 इज इक्वल टू -8. मग देअरफॉर फर्स्ट 4 टर्म्स काय येणार? -2, त्यानंतर -4, -6 अँड -8 हे जे आहेत त्या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे सांगा? ऑप्शन सी नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आहे.
सी ऑप्शन. परीक्षेमध्ये तुम्ही हे एक्सप्लेन नाही केलं तरी चालतं, डायरेक्ट ऑप्शन लिहायचा तरी चालतो. आता MCQ क्वेश्चन आहे, 1 मार्काचा असतो, त्यामुळे डायरेक्ट ऑप्शन लिहायचं. पण हे तुम्हाला कशामुळे एक्सप्लेन करून द्यायला किंवा फाइंड कसं करायचं, कसं काढायचं तुम्हाला कळावं म्हणून आपण एक्सप्लेन करून द्यायला. परीक्षेत ते एक्सप्लेन द्यायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही सी ऑप्शन बी लिहिला तरी चालतो, तोच करेक्ट उत्तर होता. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 3. त्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, व्हॉट इज द सम ऑफ what is the sum of first 30 natural numbers. नॅचरल नंबर सम म्हटलंय, कोणते नंबर आहेत म्हणताय, नॅचरल नंबर आहेत. मग नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते, 1 2 3 4 इन्फिनिट सो ऑन. A1 D1 आणि n इज इक्वल टू 30. सम ऑफ द फर्स्ट 30 नॅचरल नंबर. 5 ला काय येणार मग, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a plus n minus 1 into d. Sum of the 30 numbers, 30/2 in bracket 2 into 1 plus 30 minus 1 into d किती रे, d आहे 1. किती भेटला, 15 in bracket 2 plus 29. 30 मधून 1 मायनस करा, किती आला, 29. 39 1 जा 39. 39 प्लस 2 किती आला, 31. 31 इंटू 15, 15 1 15 5 7 आला 1, 15 45 आणि 1 46. 465 बघा ऑप्शन नंबर 465. विच ऑप्शन, ABC बी का, 465 हा जो बी नंबरचा ऑप्शन आहे. सम ऑफ द फर्स्ट 30 नॅचरल नंबर म्हणताय. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते, 1 पासून, बरोबर आहे की नाही, म्हणून 1 घेतला अगोदर नॅचरल नंबरची सुरुवात आहे की नाही. आणि डी कितीने नॅचरल नंबर वाढतात, 1 1 ने नॅचरल नंबर वाढते, 1 2 3 4 आहे की नाही, या पद्धतीनं. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो, क्वेश्चन नंबर 4 पहिल्यातला चौथा जो आहे तो काय म्हटलं बघा, फॉर अँड गिवन AP T1 असं आहे का, सॉरी T7 4 आहे. फॉर अँड AP T7 इज इक्वल टू 4 अँड D इज इक्वल टू -4. देन फाइंड, काय फाइंड करायचंय, A फाइंड करायचंय का. A म्हणजे काय असतं, फर्स्ट टर्म आहे की नाही. Tn चा फॉर्म्युला वापरावा लागेल, Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. T7 A फाइंड करायचंय, n7 D -4. T7 किती रे, 4 इज इक्वल टू A प्लस 7 - 1 6 इंटू प्लस मायनस -24. बरोबर आहे. 6 उरले, 6 चौक 24 निगेटिव्ह. 4 इज इक्वल टू A प्लस मायनस हा निगेटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. A इज इक्वल टू 28. म्हणजे फर्स्ट टर्म काय भेटला,
फर्स्ट टर्म भेटला 28. कोणता ऑप्शन आहे रे? ऑप्शन नंबर डी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 5. काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. फॉर एन गिवन APA, for n given AP, A is equal to 3.5, D 0 and N 101. Then find, काय फाइंड करायचं आहे? TN. फॉर्म्युला TN चा वापरावा लागेल. A प्लस N मायनस 1 इंटू D. TN जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा, म्हणजे T101. A 3.5 प्लस N 101 मायनस 1 इंटू D किती आहे? 0 आहे. D किती आहे? 0 आहे. बघा मग 3.5 प्लस 100 इंटू 0. 100 इंटू 0 काय भेटतं? 0. म्हणजेच काय भेटलं? 3.5 T100, किंवा त्याला आपण TN पण म्हणू शकतो. TN इज इक्वल टू 3.5. ऑप्शन नंबर बी, जो बी नंबरचा ऑप्शन आहे या 5व्या नंबरच्या क्वेश्चनचा, तो आला. ठीक आहे. बाकीचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण आता उद्याला बघूया किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.